नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगलीतील कुख्यात गुंड मोहम्मद उर्फ महमद्या जमाल नदाफ आणि 4 साथीदारांनी सांगलीत गणेशनगर येथे सलीम मकबूल मुजावर वय वर्ष 42 राहणार गणेशनगर याच्यावर गोळीबार केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात महमद्याला अटक केली. गोळीबार प्रकरणी महमद्यासह संशयित इम्रान दानवडे, पप्पू फाकडे, फारुख मुबारक नदाफ राहणार सांगली यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुंड महमद्या नदाफ आणि टोळीला सांगलीतील संजयनगर येथील मनोज माने याच्या खुनानंतर मोक्का लावला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गतवर्षी त्याला गोवा येथे सोडले होते. तरीही सांगली जिल्ह्यात त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू होत्या. नुकतेच काही दिवसांपूर्वी महमद्याच्या साथीदारांची आणि मिरजेतील काझी टोळीतील सदस्यांची हाणामारी झाली होती. आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता. त्यामुळे महमद्या पुन्हा चर्चेत आला. सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू फाकडे, इम्रान दानवडे हे महमद्याच्या संपर्कात होते. फाकडे आणि दानवडे यांच्यातील आर्थिक देवघेवीतून सलीम मुजावर याच्याशी वाद झाला. त्यामुळे फाकडे आणि दानवडे या दोघांनी कट रचून महमद्यामार्फत मुजावर याला बोलवून काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात मुजावर याला बोलवून घेतलं. त्यावेळी महमद्याने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मुजावर याच्या बरगडीत गोळी घुसल्याने तो जखमी झाला. त्यानंतर संशयित तिथून पसार झाले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे पथक महमद्याच्या मागावर होतेच त्याला शुक्रवारी पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे. जय हिंद. मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली. काल दिनांक 14/11/2024 रोजी सर्वधर्म चौक गणेशनगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याच्या साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते. आमची वेगवेगळी पथके तयार करून LCB व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हद्दीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथील मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे. या आरोपींमध्ये आहेत इम्रान दानवडे, विजय फाकडे आणि फारुख नदाफ. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असल्याबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे. परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत. निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत. आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण 112 किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. कोणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये. सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.